तर जागांवरून जी रस्सीखेच सुरू आहे त्यावरून बच्चू कडूंनी शिंदेंची बाजू घेत भाजपला इशारा दिला। त्यावर भाजपने काय उत्तर दिले पाहूया। शिंदे साहेबांचा बळी घेऊ नये भाजपने। एकीकडे शिंदेंच्या शिवसेनेतील तिकिटासाठी इच्छुक नेत्यांचे समर्थक दबाव तंत्र वापरतायत, तर दुसरीकडे भाजपनं शिंदेंचा बळी घेऊ नये म्हणून प्रहारचे बच्चू कडू भाजपला निशाणा बनवतायत। गेम फॅक्टर असू शकतं। शिंदे साहेबांचा बळी घेऊ नये भाजपने। त्यांना कशा पद्धतीने मदत करता येईल ते पाहिलं पाहिजे। मला वाटतं बच्चू कडू साहेबांनी त्यांच्या पक्षात लक्ष द्यावं। शिंदे साहेबांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी मजबूततेने आम्ही सर्व मित्रपक्षांनी एकत्र बसवलेला आहे। त्यांनी आपली स्वतःची काळजी करावी। मुख्यमंत्री घेरण्या एवढे छोटे नाही आहेत आणि ते या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांचा सन्मान आदर करतच भाजपनं त्यांना मुख्यमंत्री केलेला आहे। मुख्यमंत्री शिंदेंची अडचण होऊ नये म्हणून रत्नागिरीतनं माघार घेत असल्याचं मंत्री उदय सामंतांचे बंधू किरण सामंत यांनी ट्विट केलं। मुख्यमंत्र्यांची अडचण होऊ नये म्हणून विजय शिवतारेंनी अपक्ष लढण्याचा निर्णय मागे घेत असल्याचं म्हटलं। त्याआधी रामदास कदमांनी जागांच्या चर्चेवरनं इशारा दिला होता। मात्र युतीतलं वातावरण सामंजस्याचं असून अशा कोणत्याही चर्चांना शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी फेटाळून लावलंय। शिवसेनेच्या जागा का उशिरा जाहीर होत आहे या संदर्भामध्ये अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। ही वस्तुस्थिती आहे। मग शिंदे साहेबांवर दबाव आहे का? शिंदे साहेबाला भाजप दाबायचा प्रयत्न करते काय? शिंदे साहेबाचा बळी घेण्याचा प्रयत्न करते काय? अशा अनेक चर्चा ज्या होत आहेत मला वाटतं त्या दुर्दैवी आहेत। बच्चू कडून जे विधान केलंय कदाचित त्यांच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या असाव्यात, त्यांना असं वाटत असावं, परंतु तसं काही घडणार नाही अशी माझी अपेक्षा आहे। काम्या भट्टाचार्य, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।